मराठा आरक्षणासाठी इथून पुढचे सामूहिक आंदोलन मुंबई येथे होणार आहे। मुख्यमंत्री कोणीही असो, आम्ही मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय। मनोज जरांगे तुळजापूरमध्ये देवीच्या दर्शनासाठी गेले होते, त्यावेळी माध्यमांशी बोलत होते। जरांगे पाटील आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते। दरम्यान त्यांनी आज तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं। महाराष्ट्रामध्ये मराठ्यांशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही। यावेळी मराठा समाजाने ओबीसी आमदार सुद्धा निवडून आणले। आम्ही विधानसभा निवडणुकीच्या फॉर्म्युल्यात नव्हतो, नाहीतर सुपडा साफ केला असता। यापुढे आरक्षणासाठी सामूहिक उपोषण मुंबई येथे आझाद मैदानावरती होऊ शकतं। आरक्षणाची चळवळ थांबणार नाही। सरकार स्थापन झाल्यानंतर घरात साखळी उपोषण होणार असल्याचं जरांगे म्हणाले। मुख्यमंत्रीपदी कोणाला पसंती असणार यावर मुख्यमंत्रीपदी कोणी आले तरी आमचा लढा सुरू असणार असं जरांगे म्हणाले। मराठा आमदार असो की ओबीसी, सगळे आमदार मराठा समाजाने निवडून आणले। सर्वांनी आरक्षणाकडे लक्ष द्यावं असं जरांगे म्हणाले। मी नेहमी भवानी मातेच्या आणि विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतो। देवीच्या दर्शनाला जायला कसलेही औचित्य नाही असे मनोज जरांगे म्हणाले। विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप हा पक्ष ठरला आहे। महायुतीच्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। तर भाजप सर्वाधिक जागांवर विजय झाल्याने देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा रंगली आहे।